नमस्कार. या व्हिडिओच्या प्रारंभालाच मला काही तुम्हाला छोटी छोटी वाक्य ऐकवायची आहेत. जरा ऐका आणि गांभीर्याने घ्या. पण न्यायदान प्रत्यक्ष करण्यात त्यांची फाटली. काय फाटली? फाटली असे फट्टू न्यायाधीश पाहिलीत? म्हणजे अय्याशी आणि सुखाची चटक लागली आहे, त्यांची फाटली, फट्टू आहेत. ही वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की हे कोणासाठी बोललं चाललंय, आणि ज्यांच्यासाठी बोललं चाललंय त्या सर्व न्यायालयाला माझी विनंती आहे की आपण आता एक आदेशच काढा की आपल्याला कोणीही शिव्या घालू शकतं. आपल्याला जो एक विशेषाधिकार बहाल केला आहे भारतीय लोकशाहीने, भारतीय संविधानाने, त्या विशेषाधिकाराला काढून टाकून जशा शिव्या सरकारला, पंतप्रधानाला, मुख्यमंत्र्यांना घालता येतात तशा घाणेरड्या शिव्या न्यायालयाला, न्यायाधीशांना देखील देता येऊ शकतील, अशा स्वरूपाचा एक आदेशच देऊन टाका ना. कारण हे सगळे बोलत राहणार आणि तुम्ही पोकळ धमक्या देत राहणार. काय झालंय, आपल्या सरकारलाही ही सवय लागली आहे. काही झालं ना, काश्मीरमध्ये हल्ला, दहशतवाद्याचा हल्ला, आणि मग करारा जवाब मिलेगा, कडी निंदा करते है, या स्वरूपाची वाक्य टाकून दिली की संपलं. म्हणजे याचा लवकरच उत्तर दिलं जाईल, या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, या असल्या फालतू वाक्यांना देश आता सरावलाय. म्हणजे हे सरकारी वाक्य म्हणजे मेंग्यांचे, मेंगे कळलं ना तुम्हाला, म्हणजे मेंग्यांचं आपली नसलेली शक्ती प्रदर्शन आहे. म्हणजे या स्वरूपाची वाक्य सरकारची ऐकून ऐकून लोक आता कंटाळली. म्हणजे आता असं काय झालं की लोकांना वाटतं हे काय बोगसगिरी चालली आहे. तसं न्यायालयाच्या बाबतीत घडतंय का? कारण काल परवा म्हणे शिवसेनेचं चिन्ह आणि हे देण्याच्या ह्याच्यात कोर्टाने उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना फटकारलं. वकिलाला सांगितलं की तुमच्या लोकांना सांगा की नीट बोलायला सांगा, हे असलं आम्ही खपवून घेणार नाही. हे असलं खपवून घेणार नाही हे वाक्य तुम्ही बोललात, आणि त्याच वेळी नाकावर टिचून एक माणूस बोलला. आता हा बोलला की बरळला? कारण कधी कधी काय आहे, वेडाचे झटके यायला लागले की माणूस जसा वागतो ना तसं ते वागलेले आहेत. न्यायालयाच्या बाबतीत पत्रकारांनी उचकवल्यावर संजय राऊतांची भाषा काय बघा. आता तुम्हाला यात एक वाक्य मी तुम्हाला आधी ऐकवतो संजय राऊतांचं, आणि त्यात एक पत्रकारांचं वाक्य त्यानंतर येतं. कुठला पत्रकार आहे मला माहित नाही, त्याचं वाक्य त्यानंतर येतं, ते जरा ऐका. तुमचं मत आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोग या ज्या काही यंत्रणा दबावाखाली आहेत, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दबावाखाली आहेत. म्हणजे पत्रकारांना राऊतांच्या तोंडून न्यायालय दबावाखाली आहेत हे ऐकायचं असतं, आणि ते राऊत दबावात आहेत असं म्हटल्याबरोबर पत्रकार ते दबावात आहेत असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न विचारतो. आणि त्यानंतर राऊतांचं उत्तर जे मिळतं ते भयंकर असतं. आपल्या तोंडाचा चंबू होत नाही, तोंडाचा आ होतो, आणि त्यात काय काय पडेल सांगता येत नाही अशी स्थिती येते. मग राऊत न्यायालयाला फाटली म्हणतात, फट्टू म्हणतात. जरा ऐका. आणि सगळं सांगितलं हे कसं चुकीचं आहे. पण न्यायदान प्रत्यक्ष करण्यात त्यांची फाटली. काय फाटली? फाटली असे फट्टू न्यायाधीश जर सर्वोच्च पदावर बसले असतील तर लोकशाहीचे संकेत पायदळी तोडून, घटनेचे संकेत पायदळी तोडून तुम्ही न्यायदान करणार असाल तर आमच्या सरकारला न्याय कसा मिळेल? मग आम्ही बोलायचं नाही? ऐकलं? हे सगळं उघडपणाने मीडियाच्या समोर ऑन कॅमेरा संजय राऊत बोलू शकतात. न्यायालयाला शिव्या देण्याची संजय राऊतांची ही पहिली वेळ नाही आहे, अनेक वेळेला देऊन झाल्यात. संजय राऊत बोलले की खरंच फाटते का हा प्रश्न मला आता पडतो बाकीच्यांची. मी न्यायालयाची म्हणणार नाही, इतकी बेअदबी करण्याची हिंमत माझ्यात तरी नाही. कारण त्यांना विशेषाधिकार असू शकेल न्यायालयाची फाडण्याचा, फट्टू म्हणण्याचा, आम्हाला तो नाही आहे. कारण पुन्हा नको नको त्या केसमध्ये टाकून अडकवलं जातं. आधीच कमी आहेत का म्हणून अजून या नव्या लावून घ्या. न्यायालयात त्यांच्यावर केस करण्याची हिंमत नसेल, आमच्यावर मात्र नक्की असेल. त्यामुळं
त्या केसच्या भयानं न्यायालयापोटी अत्यंतिक आदरानं मी सांगतोय की तुम्हाला फाटली म्हणतोय हा माणूस, तुम्हाला फट्टू म्हणतोय हा माणूस. आता फाटली काय असते, त्याच्या आधीचा नंतरचा शब्द काय आहे, आधी किंवा नंतर दोन्ही ठिकाणी वापरायचा, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. हा म्हणतोय. मला कधी कधी प्रश्न पडतो ना, लोक म्हणतात याचं तोंड पाहवत नाही म्हणून दाखवू नका, याचं ऐकवत नाही म्हणून दाखवू नका. आता प्रश्न पडलाय की हा खरंच सर्वशक्तिमान आहे की काय? फाटली म्हणू शकतो. काय म्हणून दुर्लक्ष करावं? भय म्हणून दुर्लक्ष करावं की वेडा झालाय म्हणून दुर्लक्ष करावं? हा प्रश्न माझ्यासमोर आहे. हा देशाच्या पंतप्रधानाविषयी काय बोलेल याची गॅरंटीच नाही आहे. म्हणजे तुम्हाला अय्याशी आणि सुखाची चटक लागली आहे, परदेश दौरे आम्हाला करू नका म्हणताय, तुम्ही का करताय? हे वाक्य तुम्ही ऐका जरा. मोदी कुठे आहेत? मोदी 7 युरोपियन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. आम्हाला म्हणतात परदेशात जाऊ नका आणि स्वतः ते परदेशात आहेत. त्यांच्या मंत्र्यांचे दौरे सुरूच राहते. मोदी त्या दिवशी काय ते 2 गाड्या घेऊन दिल्लीत फिरत होते. किती दिवस फिरणार 2 गाड्या घेऊन? तुम्ही का पंडित नेहरू आहात का 1 गाडी घेऊन फिरायला? किंवा इंदिरा गांधी आहात? तुम्हाला सवय झालेली आहे. भारतीय जनता पक्ष हा या देशातला असा पक्ष आहे किंवा असे नेते आहेत की त्यांना सुखाची आणि अय्याशीची चटक लागली. ऐकलं? आता मला सांगा, संजय राऊतांच्या या वाक्यानंतर काय बोलावं याच्याविषयी? अरे मोदी करत असलेले परदेश दौरे कशासाठी आहेत? आणि तुला नाही ऐकायचं मोदीच तर घे ना बाबा, 2 किलो सोनं घे, आपल्या गाड्याच्या मागे 10 गाड्या लाव, त्यात भरभरून डिझेल टाक, फुकत बस त्या गाड्याला. नाही जमलं, गाड्या नाही चालल्या, संपल्या तर वर टाकून काय करायचं ते कर. पण अय्याशीची चटक, सुखाची चटक यांची फाटली आहे, हे फट्टू आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूडांच्या विषयी यांचा एकेरी उल्लेख, हे सगळं बघितलं ना की भयंकर वाटतं आणि निराशा यायला लागते. नको वाटतं हे सगळं. काय कोणाविषयी बोलावं आपण, काय करावं? कारण या देशातली व्यवस्था त्यांच्या विरोधात कारवाई करायला तयार नाही आहे. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी या असल्या पिसाळलेल्या कुत्र्यांना मोकाट सोडलं ना तर ते गावचा चावा घेत असतात. म्हणजे गावालाच काय पिसाळले पण करून टाकतात. कधी कधी याच्या मुसक्या आवळाव्या लागतात. नाहीतर सबका साथ सबका विकास हे वाक्य अक्षरशः षंढांचं ब्रीदवाक्य होईल, एवढं लक्षात ठेवा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज